मंडळी, तुम्हाला गोड खायची इच्छा झाली आहे तर तुम्ही हा शेंगदाण्याचा गोडाचा पदार्थ हलवाई स्टाईल कधी बनवला नसेल तर एकदा नक्की बनवून बघा। आता गोड खाण्यासाठी किंवा मिठाई खाण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही, घरातच तुम्ही असा झटपट गोडाचा पदार्थ बनवू शकता। तर हा गोडाचा पदार्थ बनवण्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता हे शेंगदाणे घेतलेले चांगले खरपूस खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे। गॅसची फ्लेम मी इथे स्लोच ठेवलेली आहे आणि स्लो गॅसवरच हे शेंगदाणे चांगले खरपूस खमंग सुगंध येईपर्यंत परतवून घ्यायचे। शेंगदाणे करपवायचे नाही, थोडे फक्त याचा कलर चेंज होईपर्यंत, याला काळे डाग पडेपर्यंत चांगले परतवून घ्यायचे आहेत। तर 2 ते 3 मिनिटं शेंगदाणे चांगले मी खरपूस भाजून घेतलेले आहेत। तर एकदा चेक करूया। हे बघा, याची सालं सहज निघतायत, याचा अर्थ आपले शेंगदाणे चांगले भाजून झाले आहेत। शेंगदाणे हलकेसे थंड झाले की याची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत। तर हे बघा, शेंगदाण्याची सगळी सालं मी काढून घेतलेली आहेत। आता हे भाजलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। झाकण लावून याची बारीक पावडर करून घ्यायची। तर हे बघा, मी बारीक पावडर चांगली करून घेतलेली आहे। आता ही पावडर आपल्याला चाळून घ्यायची आहे। तर एक भांडं घ्यायचं, यावर चाळणी ठेवायची आणि ही पावडर चाळून घ्यायची, कारण यामध्ये शेंगदाण्याचे दाणे असतात। एकदा चाळून घेतल्यानंतर वर थोडीशी पावडर राहतात, दाणे राहतात, तर ते पुन्हा एकदा मिक्सरला लावून परत चाळून घ्यायचं। तर मी हे 2 ते 3 वेळा असं करून घेणार आहे। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज रेसिपीला एक लाईक जरूर करा। तर उरलेली पावडर मिक्सरला लावून मी 2 ते 3 वेळा घेतली आहे आणि अशा पद्धतीची आपली ही पावडर आता तयार झाली आहे। तर हा गोडाचा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम मी फास्ट केलेली आहे, यामुळे साखर लवकर वितळली जाईल। आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे। साखर व्यवस्थित अशी मिक्स करत राहायचं आहे। मंडळी, श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि बऱ्याच घरांमध्ये गोडाचे पदार्थ बनवले जातात। तर हा गोडाचा पदार्थ तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तर आता पाक आपला तयार झालेला आहे, चेक करायचा आहे। तर हे बघा, तुम्ही पाहू शकता, याला मस्त एक तार आलेली आहे। अशा पद्धतीने चेक करायचं आहे। आता या पाकामध्ये आपण जी शेंगदाण्याची पावडर करून ठेवली होती ती पावडर घालायची। आता या गोडाच्या पदार्थाला अजून टेस्टी आणि चविष्ट बनवण्यासाठी यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालायची। आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत एकसारखं याला ढवळत राहायचं आहे, नाहीतर शेंगदाण्याची पावडर खाली तळाला लागू शकते, करपू शकते आणि याचा कलर देखील चेंज होऊ शकतो। तर हे बघा, गॅस फास्ट ठेवून मी चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता गॅस थोडा स्लो करून घ्यायचा आहे, कारण आता याला बुडबुडे यायला लागलेले आहेत। एकसारखं मिक्स करत राहायचं आहे। मिश्रण घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि पुन्हा मिक्सच करत राहायचं, कारण आपला पॅन जो आहे तो गरमच असतो। आता हे मिश्रण एका प्लेटमध्ये घालायचं आहे, काढून घ्यायचं आहे। तर यासाठी प्लेटला मी आधीच तूप लावून ठेवलेलं होतं। सगळं मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आणि रूम टेम्परेचरवर 20 ते 25 मिनिटं असंच ठेवायचं। तुम्हाला जर लवकर हवं असेल तर तुम्ही 10 ते 15 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता। तर मी 20 मिनिटांनंतर चेक केलं आहे। हे बघा, हाताला अजिबात चिकटत नाही। आता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये याच्या वड्या पाडून घ्यायच्या। तर मी तुम्हाला शेंगदाण्याची कतली बनवून दाखवलेली आहे। चौकोनी आकारात किंवा डायमंड आकारात तुम्ही कट करू शकता। तर मी डायमंड आकारात कट करणार आहे। तुम्हाला गोड खायची इच्छा झाली असेल आणि शेंगदाण्याची ही कतली कधीच बनवली नसेल तर सोप्या पद्धतीने अशी शेंगदाण्याची कतली एकदा नक्की ट्राय करून बघा। बाहेर जायची गरज नाही, घरच्या घरी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। तर हा गोडाचा पदार्थ बनवलेला तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि बनवून नक्की पहा। आवडली असेल ही रेसिपी तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि भन्नाट रेसिपीसोबत। व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद।